हा नक्कीच आमचे मान्यवर इथे शिरडोन गावचे सुपुत्र आहेत. तसं पाहायला गेलं तर सशस्त्र क्रांतीचा लढा जर कोणी पहिल्यांदा इंग्रजांविरुद्ध दिला असेल तर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी शिरडोन गाव. आणि क्रांतीवीरांची लढत, क्रांतीवीरांचा लढा म्हणजे त्यावेळेस छोटी फौज घेऊन इंग्रजांसारख्या बलाढ्य शत्रूशी लढत असताना तोही सशस्त्र लढा देणं एवढं सोपं नव्हतं आणि ते सोपं करून सोडलं आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके. आणि ते शिरडोन गावचे आहेत, यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. खूप मोठं नेतृत्व आज देशाच्या स्वातंत्र्यामागे खूप भरीव कामगिरी आहे क्रांतीवीरांची. आणि त्या क्रांतीवीरांचं गाव आणि त्याच गावातून त्या क्रांतीवीरांचे मावले आणि त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमधले रहिवासी म्हणजे मुकादम साहेब हे इथे उपस्थित आहेत. त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. ऐतिहासिक गाव आणि त्या ऐतिहासिक गावामध्ये क्रिकेटच्याही खूप मोठ्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम असू द्यात, क्रिकेटच्या स्पर्धा असू द्यात, आत्ताच शिरडोन महोत्सव हाही मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. त्यासाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊयात. तो चलो दोस्तों, रोहित पाटिल और राहुल शेलके ये दो प्रारंभिक बल्लेबाज. एक तरफ रोहित की बात करें तो इस साल बहुत ही फॉर्म में ये खिलाड़ी. और गेंदबाज तैयार, अंपायर का ग्रीन सिग्नल. पहली गेंद, 1 रन बनेगी और 1 रन के साथ शुरुआत हुई बगैर विकेट के नुकसान पर. 1 रन. कार्तिकेश गेंदबाजी पावर प्ले की ओर यहां पे गेंदबाजी करते हुए कार्तिकेश गेंदबाजी करेंगे. राहुल शेळके इस वक्त ऑन स्ट्राइक खेल रहा है. कड़ी धूप में कड़ी परीक्षा है दोनों टीमों की. एक तरफ बापदेव पाली, एक तरफ जीबी स्पोर्ट वारदोली के बीच में क्रिकेट का ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. गेंदबाज तैयार, शॉट ऑफ लेन, फाइन लेग खेला इस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर. 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन. रॉयल किंग फेमस झाला. सचिन लाने जागृति ये स्पोर्ट की ओनर भी है और क्रिकेट में एक बहुत बड़ा नाम. टेनिस क्रिकेट जगत में बहुत कम वक्त में एक अच्छी कामयाबी मिली है उन्हें. तो उनकी कामयाबी को नज़र न लगे इस होली के एक शुभ अवसर पर मैं ऊपर वाले से दुआ करूंगा. जी हाँ, हमारे संदेश मात्रे उनकी टीम के खिलाड़ी है, क्योंकि नाइट क्रिकेट प्रतियोगिता में चौथे नंबर की हकदार हुई थी कैलाशवासी सारिका 11, जो सारिका 11 भिंगारवाड़ी. दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, ये बढ़िया स्ट्रोक खेला, स्ट्रेट ड्राइव. इस वक्त 1 रन बनेगी, दूसरी रन की कोई गुंजाइश नहीं. एक सपना देखा था संदेश मात्रे ने एक अच्छी टूर्नामेंट रखने का, और संदेश मात्रे में आपसे कहना चाहूंगा कि सही मायने में वो सपना आपने साबित करके दिखाया है. पहला साल है दोस्तों क्रिकेट में, ये पहला साल है, पहले साल का तजुर्बा है. जो कुछ चाहिए वो सब कुछ दिया है इस पूरे प्रतियोगिता में हमारे मुख्य ऑर्गेनाइजर संदेश मात्रे और उनकी टीम ने. चमचमाती हुई गोल्डन ट्रॉफी आप देख सकते हैं. मैन ऑफ द सीरीज के लिए स्पोर्ट साइकिल भी रखी है. ये कारपेट शॉट खेला है ऑन साइड में, वहां पे खिलाड़ी मौजूद, गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के बाहर. गोली की रफ्तार से 4 रन. कोले गावामध्ये थैंक यू डीजे. डॉट गेंद की समाप्ति. डीजे थोड़ा ध्यान दीजिएगा मैदान की तरफ, क्योंकि अगर गेंद गिरी उस वक्त क्या कट लगती है, एज लगती है, ऐसे में हमारा आवाज और आपका आवाज मैदान में जाएगा तो अंपायर को बहुत दिक्कतें पैदा हो सकती है. गेंद अगर देखा जाएगा तो टीम का टोटल 10 रन बन चुके हैं. 5 गेंदें समाप्त हो चुकी है पावर प्ले की. दुर्वाली छोर से कार्तिकेश तैयार, राइट आर्म राउंड द विकेट. हियर इज लास्ट वन. ये शॉट पॉइंट में खड़े खिलाड़ी, बेहतरीन फील्डिंग. 1 रन बनेगी. गेंद के साथ छेड़खानी जरूर करना चाहते थे रोहित,
एक ही रन बनेगी और इस एक रन के साथ टीम का स्कोर कार्ड मूव हुआ। रन बने हैं इस वक्त 11 रन। काफी खूबसूरत क्रिकेट यहाँ पे, खूबसूरत पिच की तासीर और तस्वीर है। मौसम बेमिसाल और बहुत गर्माहट भरा है। आप और हम हैं सारिका 11 ट्रॉफी 2022 के इस शानदार सफर में, जिसमें आज का दूसरा दिन। होली कब है? होली तो ठाकुर को बता दो, आज है होली और होली के दिन में ये दूसरा दिन। और गेंदबाज यहाँ पे दूसरे नंबर की गेंदबाज विकास आरिवले, ये वारदोली टीम का मंजावा खिलाड़ी। बहुत सालों से क्रिकेट खेलते हुए हमने जरूर देखा है। भाऊ विकास मुकादम, प्यार से उन्हें भाऊ कहते हैं। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, ये खोद कर निकाला इस गेंद को। खिलाड़ी वहां तक मौजूद है और जब तक थ्रो करे इत्मीनान के साथ। एक रन मुकम्मल। ओ यहाँ पे तू मैं जरूर हुई थी, शायद यहाँ से जोर से आवाज आई। जो मिड विकेट में खड़े खिलाड़ी, उन्होंने एक आवाज दी कि नहीं, इस तरह से नहीं चलेगा। बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है। आपकी एक गलती जीबी स्पोर्ट वारदोली टीम के लिए महंगी साबित हो सकती है। इस वक्त राहुल शेलके ऑन स्ट्राइक। भाऊ तैयार, विकास अरिवले दूर वाली छोर से तैयार है। यह बढ़िया गेंद हवा में खेला, गेंद के पीछे खिलाड़ी दौड़ रहा है। एक रन कंप्लीट, थोड़ी सी मिसफील्डिंग और दूसरी रन कंप्लीट। 2 रन, 2 रनों के साथ टीम का टोटल बढ़ा। स्कोर कार्ड के ऊपर रन बने इस वक्त 14 रन बगैर विकेट के नुकसान पर। ये बात थोड़ी सी गौर करनी चाहिए वारदोली टीम ने कि अभी तक विकेट नहीं गिरी और शायद ये साझेदारी तोड़ने की जरूरत है। अगर आपको रनों को रोकना है तो ये बहुत ही घातक बल्लेबाज है। अगर ये ज्यादा वक्त रुके तो रनों की बौछार कर सकते हैं। तो ये क्षमता इन दोनों बल्लेबाजों में है। जिस तरह से हम देख रहे हैं कि रोहित हो या फिर राहुल हो, दोनों की राशि एक है। रोहित राहुल ये दोनों बल्लेबाज इस साल टच में हैं बाबदेवीपाली टीम के ये खिलाड़ी। फुल टॉस गेंद और ये फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर, बैकवर्ड स्क्वायर लेके सर के ऊपर से मैक्सिमम ब्लास्टिंग 6 रन। आजकल सबके नाम से गाने बनाए जाते हैं। मैं चाहता हूँ संदेश मात्र एक गाना अगली साल इस मुकाबले का भी हो जाए, क्योंकि हमें भी थीम सॉन्ग सुनना है इस कैलाशवासी सारिका 11 मुकाबले का। तो अगले साल जरूर एक गाना बजाइएगा ताकि मजा आएगा। इस बार देखिएगा मिड विकेट के सर के ऊपर से और एक ब्लास्टिंग छक्का। हे दिसाया गोरा पान, साऱ्या दोस्तांना अभिमान। किंग ग्रुपची जान, साहिल म्हात्रे मित्र महान। रॉयल किंग ग्रुपची जान, साहिल म्हात्रे मित्र। 26 रन बन चुके हैं। मैंने पहले ही कहा है साझेदारी को तोड़ना जरूरी होगा, क्योंकि दोनों बल्लेबाज अगर उफान पे बल्लेबाजी करते हैं, ज्यादा वक्त रुकते हैं तो रनों की बरसात करेंगे, रनों की बौछार करेंगे। और वही हो रहा है बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज राहुल शेलके के बल्ले से लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्के। ये गेंद अच्छी गेंद डाली गई थी, अच्छी गेंद डाली गई। डॉट गेंद की समाप्ति हुई। टीम का टोटल वहीं पे रुका हुआ। स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं इस वक्त 26 रन, 26 फॉर विदाउट लॉस। ये विदाउट लॉस का मसला है, इसे हल करना पड़ेगा बल्लेबाज गेंदबाजी करते हुए जीबी स्पोर्ट वारदोली टीम को। ये एज लगी, काफी वक्त हवा में है और ये
ये विकेट, यहां से पहले विकेट का खात्मा बल्लेबाजी करते हुए आउट हो चुके हैं बल्लेबाज राहुल। एक विस्फोटक पारी समाप्त हो चुकी है। कोण गावामध्ये रॉयल किंग ग्रुप फेमस झाला, रॉयल किंग ग्रुप फेमस झाला. फॉर्च्युनर 70-80 वाला आमचा साहिल भाई आला, फॉर्च्युनर 70-80 वाला साहिल म्हात्रे भाई आला. थैंक यू। आउट होने वाले पहले बल्लेबाज राहुल शेलके को देखा, जिन्होंने 2 छक्के 1 चौका लगाकर निजी 19 रनों की पारी को अंजाम दिया है। जैसे कि राहुल आउट होने के बाद राहुल मैदान के बाहर निकले थे जरूर, लेकिन उन्होंने अपना काम तमाम कर लिया था। अब नए बल्लेबाज बारक्या शेळके मैदान के अंदर, और गेंदबाज की बात करें तेजस शेळके, एक ही सरनेम। तेजस शेळके गेंदबाजी करेंगे, सामने है बारक्या शेळके। ये बढ़िया स्ट्रोक खेला इस बार बारक्या शेळके की किस्मत हवा में। यस इट इज टेकन वंस अगेन, बारक्या शेळके इज गॉन, इज ऑन 0 रन। थैंक यू। बारक्या का बल्ला आज बिल्कुल शांत बैठा है। गर्मी के मौसम में ठंडा हो चुका है बारक्या का बल्ला। लगातार 2 मैचों में हमने देखा कि बारक्या का बल्ला बिल्कुल कुछ नहीं कर पाया, लेकिन बीच वाले जो बल्लेबाज है जैसे कि हनुमान पिछले मुकाबले में बिल्कुल ब्लास्टिंग बल्लेबाजी की थी, वही अब इस वक्त नॉन स्ट्राइक एंड में खड़ा है। गेंदबाज तैयार, ये बड़ा शॉट, वंस अगेन विकेट जाने की संभावना। ओ यस इट इज टेकन, विकेट इज गॉन। इथुन मात्र परता, यहां से वापिस लौटना पड़ेगा रोहित पाटिल को। मुकाबले में भी खासा कारनामा नहीं कर पाए थे। इस बार 7 रनों की निजी औसत पर मैदान के बाहर निकल चुके हैं प्रतीक शेळके और हनुमान शेळके। गेंदबाज तैयार, ये हवा में खेला और ये 6 रन। पिछले मुकाबले में भी हमने देखा था, हनुमान के बल्ले से जब छक्का आता है तो दर्शकों को, खिलाड़ियों को दर्शक बनकर खाली देखना पड़ता है। बहुत लंबा चौड़ा छक्का लगाते हैं। इस बार भी और छक्का लगा, एज लगी थी, हाथ जरूर लगी थी, लेकिन विकेट कीपर ने गलती की। एक अच्छे बल्लेबाज को जीवन दान देना यानी कि अपने आप को कुएं में धकेलने जैसा है, क्योंकि यहाँ पे हमने देखा हनुमान का बल्ला जब बोलता है, पिछले मुकाबले में कसलखंड के खिलाफ हमने देखा यही बल्लेबाज हनुमान ने लगातार 2 गेंदों के ऊपर 2 लंबे चौड़े छक्के दागे थे। वही हनुमान छक्का लगाकर सेट होकर बापदेवी पाली टीम के लिए खेल रहा है इस वक्त।
लेकिन अच्छी गेंदबाजी, तारीफ करना चाहूंगा इस गेंदबाज की। छक्का खाने के बाद तेजस शेरके ने अपने आप को कमजोर नहीं करने होने दिया, क्योंकि बारक्या जैसे बल्लेबाज को भी इसी गेंदबाज ने विकेट के रूप में लिया है। और दूसरे बल्लेबाज अगर देखा जाए रोहित पाटिल, दूर वाली छोर से ये तैयार है, बढ़िया स्ट्रोक, बढ़िया स्ट्रोक, फिर एक बार छक्का। ये होता है जीवन दान देने का नतीजा, 6 रन। उमेश मात्रे, जो कि उमेश इंटरप्राइजेस के ओनर है, उनका यहाँ पे आना हुआ है, दिल से स्वागत करना चाहेंगे। आइएगा, आपका दिल से स्वागत है। होली की हार्दिक शुभकामनाएं उमेश मात्रे आपको, और जेडी भोपी है उनके साथ, लेजेंड क्रिकेटर। और उमेश मात्रे भी एक ज़माने में अच्छे क्रिकेट खेलते थे, आजकल बिजनेस की वजह से क्रिकेट से थोड़े से दूर हो चुके हैं, तो उनका भी हम स्वागत करना चाहेंगे। पहली बार तो आपको होली की शुभकामनाएं देना चाहूँगा उमेश मात्रे साहब, और दूसरी बात आपको वेलकम करना चाहूँगा इस कैलाशवासी सारिका 11 2022 की शानदार कारवा में। उनके साथ जेडी भोपी, वो भी मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं, उनका भी स्वागत करना चाहूँगा। और जैसे कि बात करें तो टीम का टोटल हमें साहिल बताएंगे, 38 रन बन चुके हैं 3 विकेटों की नुकसान पर। लास्ट ओवर हम देखेंगे मयूर पाटिल की, इस ओवर में आए 12 रन, पहली ओवर में आए थे 11 रन, दूसरी ओवर में हमने देखे कि 15 रन बने थे विकास दारिवले के, तीसरी ओवर में हमने 12 रन देखे। अब अंतिम गेंदबाजी करते हुए मयूर पाटिल कितने रन खर्च करते हैं, कितने विकेट लेते हैं, देखना बेहद जरूरी होगा। स्ट्राइक में है बाएं हाथ के बल्लेबाज इस वक्त प्रतीक शेरके। प्रतीक ऑन स्ट्राइक, बाहर निकले थे, हल्का सा एज लगाता बाहरी किनारा, 1 रन बनेगी। और इस 1 रन के साथ मूव हो चुका है स्कोर कार्ड के ऊपर, रनों की संख्या बढ़ती हुई 39 रन, 39 रन टू लॉस ऑफ 3 विकेट्स। 5 गेंदें अभी भी शेष है। हल्की हवा का झोंका सुकून देता हुआ, क्योंकि पूरी तरह से आज दिन पूरा गर्म था, और इस गर्म माहौल में हवा का झोंका दिल को सुकून देता है। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, आउटसाइड ऑफ सम अंपायर हमारी तरफ मुड़ेंगे जरूर, वाइड बॉल। चालीस रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज तैयार है, बल्ले के रडार में गेंद नहीं आई, शॉर्ट मिड विकेट के रीजन में वहां पे खिलाड़ी मौजूद है। दूसरी रन कंप्लीट करेंगे, यस 2 रन कंप्लीट। हनुमान शेर के जगह से बल्लेबाजी नहीं करते, छक्के चौवे नहीं दागते, तो रनिंग बिटवीन द विकेट भी उनकी अच्छी है। क्योंकि फिटनेस की बात करें तो कम से कम वेट की बात करें, हालांकि वो पर्सनली है उनका, मैं बात नहीं करना चाहूँगा, लेकिन 80 के ऊपर रहेंगे। तो ऐसे में इतनी हेवी वेट लेकर 2-2 रन निकालना इतनी आसान बात नहीं होती। फिटनेस में है, लेकिन एक्सरसाइज करते हैं उसकी वजह से उन्हें वो पॉसिबल हो जाता है। लेकिन बल्लेबाजी भी देखी जाए तो बहुत लंबे चौड़े छक्के भी देखने को मिलते हैं उनके बल्ले से। बिल्कुल शॉर्ट गेंद, दबाव, प्रेशर रहेगा गेंदबाज के ऊपर। अंपायर का वाइड का इशारा, 1 रन से बढ़ता हुआ टोटल आ चुका है 43 रन, 43 रन। बाबदेव पाली टीम के प्रारंभिक बल्लेबाज आउट भी हो जाते हैं तो बाबदेव पाली के कप्तान को ज्यादातर टेंशन नहीं रहता, क्योंकि मालूम है मिडल ऑर्डर भी बहुत अच्छी बल्लेबाजी करती है। यही बात, लेकिन हनुमान यहां से वापस लौटेंगे। थैंक यू। कुणाल शेरके इनिंग नंबर 6 पर मैदान के अंदर जा चुके हैं। 4 विकेटों की नुकसान पर टीम का टोटल 43 रन, 43 रन बन चुके हैं। अभी अंतिम कुछ गेंदें शेष है।
कुणाल शेलके इस वक्त स्ट्राइक में खेल रहे हैं। प्रतीक शेलके, शेलके एंड फैमिली हम देखेंगे बापदेव वाली टीम के लिए। और दूर वाली छोर से गेंदबाज फिर एक बार मयूर पाटिल तैयार। मयूर कोकन लेन की तरफ से गेंदबाजी करेंगे, मिस टाइमिंग शॉट, लेकिन ये वाइट बॉल। वाइट बॉल अतिरिक्त रन संख्या से 44 रन तक सफर कर चुकी है बल्लेबाजी करने वाली हालांकि बापदेवी पाली टीम। एक तरफ जीबी स्पोर्ट वारदोली और बापदेवी पाली टीम सोपान म्हात्रे ये भी आ चुके हैं, उनका भी स्वागत करना चाहेंगे हम दिल से। ये देखिएगा ये गेंद वाइट जरूर यहाँ पे शक की नजर से देखा था अंपायर की तरफ, लेकिन अंपायर ने सही फैसला सुनाया और ये डॉट गेंद की समाप्ति। जैसे रन आने चाहिए थे लास्ट ओवर में वो रन नहीं देखने को मिले, छक्का चौवा बिल्कुल नहीं देखने को मिला। तो लास्ट ओवर मैं कहूंगा अच्छी गेंदबाजी करते हुए मयूर पाटिल अभी तक तो अच्छी गेंदबाजी की है। बड़ा शॉट नहीं खेलने दे रहे, रनों के ऊपर अंकुश लगाए बैठे हैं। इसके बाद अंतिम एक मुकाबला होगा जिसमें जो जीतेगा वो सीधा करंजाड़ी टीम के साथ खेलेगा। बढ़िया स्ट्रोक, फुल टॉस गेंद डाली थी लेकिन ऊंची उड़ी है तारामंडल में, लेकिन यह टूटा हुआ तारा था, सीधा जाकर गिरा फील्डर के हाथ में और एक विकेट का खात्मा। काफी बढ़िया गेंदबाजी, तारीफ करना चाहूंगा लास्ट गेंदबाज की मयूर पाटिल, जिन्होंने बड़ी शॉट नहीं खेलने दे और विकेट लेने में कामयाबी मिली है। फिर एक बार लोअर फुल टॉस गेंद, एक रन बनेगी, दूसरी रन मुकम्मल होगी या रन आउट का खतरा है, लेकिन 2 रन कंप्लीट। क्या रनिंग बिटवीन द विकेट है, मानो जंगल में हिरन दौड़ रहे हो, उस तरह से दौड़ लगाई दोनों बल्लेबाजों ने। और इसी के साथ पहले सत्र का खेल समाप्त हो चुका है। 4 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल अगर देखा जाएगा तो स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 40 रन, 46। जीतने के लिए 47 रनों की जरूरत है 24 गेंदों में। एक लाइन से आप मैदान के अंदर जाएंगे और मैदान छोड़ेंगे, ये सिस्टम है, ये सारी का 11 का सिस्टम है और वो सिस्टम को फॉलो करना पड़ेगा। और ये क्रिकेट, टेनिस क्रिकेट का भी सिस्टम है। जी हाँ, टेनिस क्रिकेट आज पूरी तरह से ऊंचाई के अंबर पर देख रहे हैं हम। उसकी वजह है हम उसकी जो रूल्स है वो फॉलो करें, इसलिए तो मैं कहता हूं कि टेनिस क्रिकेट के रूल्स फॉलो करें। आपको जी हाँ, ये आयोजनकर्ताओं ने ये जरूर कहा है कि हमारे जिन्होंने रूल्स फॉलो नहीं किए वो टीमें अगले साल, यहाँ पे 2-3 टीमें उन्होंने ऐसे ध्यान में रखी है जिन्होंने अगले साल उस टीमों को यहाँ पे खेलने का मौका नहीं मिलेगा। और अगले साल इससे भी बड़ी टूर्नामेंट होगी, शायद और कुछ बड़ी रकम हो रहेगी, प्राइज बाइक रहेगी। यस, बाइक भी रहेगी, जागृति स्पोर्ट के ओनर यहाँ पे कह रहे हैं। और हमारे उमेश इंटरप्राइजेस के ओनर उमेश म्हात्रे, उनका स्वागत किया जाए, गेंद भेजी जाए पुरानी। तर सन्माननीय आमचे उमेश म्हात्रे यांचं स्वागत आपण पाहू शकाल। खूप मेहनत असते आणि त्यामुळेच तर आज टेनिस क्रिकेट मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचतोय।
जागृती स्पोर्टची ओनर सचिन लहाने यांचे आपण स्वागत पाहणार आहोत. जागृती स्पोर्टची ओनर सचिन लहाने यांना पाहू शकाल आणि लवकरच 2चे 4 हात त्यांचेही होताना आपल्याला पाहायला मिळतील. तर त्यांनाही आपण त्या जास्त त्यांना असतील आणि इथे पाहू शकता सचिन लहाने व्यावसायिक म्हणून केलेला आहे. जागृती स्पोर्ट क्रिकेट आणि स्पोर्टच्या सर्व ब्रँडेड वस्तू आपल्याला त्यांच्या दुकानामध्ये पाहायला मिळतील. हार्दिक शुभेच्छा. चला तर मित्रांनो, मॅच मध्ये रंगत येणार. धन्यवाद रोशन सर. आपण पाहायला गेलो तर प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी करत असताना तब्बल धावा कुठल्या बाबदेव पाली संघाने 46 धावा 24 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान आपण पाहतो. वारदुली संघ 2 सलामीवीर पाठवून द्यायचं. 24 चेंडू आणि 47 धावांचं समीकरण सलामीवीर आपण मैदानामध्ये थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत वारदुली संघाकडून. अतिशय चांगला सामना कैलासवासी साईका मात्र चषकमध्ये आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय. तर सलामीवीर आपण पाहतोय मैदानामध्ये दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत. 24 चेंडू 47 धावांचं समीकरण कशा प्रकारे काय घडणार काय बिघडणार येणारा काल आणि येणारी वेळ मात्र ठरवणार. 24 चेंडू 47 धावांचं समीकरण. हॅलो. तर येणारे 24 चेंडू 47 धावांचं समीकरण. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय फलंदाज महेश, तर नॉन स्ट्राईक येण्यावर उभा असणारा जयवंत मिसाल महेश पाटीलची जोडी. 24 चेंडू 47चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय बापदेव पाली संघाकडून परेश शेलके. बिग फाईट मैदानामध्ये पाहिला सामन्यामध्ये रंगत असणारे, सामन्यामध्ये मजा असणारे. 24 चेंडू 47चं समीकरण असताना पहिल्याच मॅनेटरी पॉवर प्ले बंधनकारी षटक आपण पाहतोय परेश शेलकेच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेस करणार महेश पाटील. आपली ब्लॉकआउट पद्धती चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे येणार, उचलणार, फेकणार. त्या दरम्यान 1 धाव मिळणार. एका धावने श्री गणेश करण्याची कामगिरी आपण महेशच्या माध्यमातून पाहिली. संघाचं खातं खोलण्याची कामगिरी महेशच्या माध्यमातून पाहिली. जयवंत आपण पाहतो डावखुरी आताचा फलंदाज आपण पाहतो ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरा चेंडू डावखुरी आताचा फलंदाज आपण पाहतोय कशा प्रकारे फेस करणार. तर गोलंदाजी मार्गावर परेश शेलके. जयवंत मिसाल पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरा चेंडू कशा प्रकारे खेळून काढणार. यावेळीस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सीमा रेषापार मारण्याचा प्रयत्न होता, पण चेंडूचा आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा कनेक्शन दिसत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगिता. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र मिस करतोय चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये आपण पाहतोय. रोहित पाटील यांच्याकडे निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज परेश शेलके.
मागील चेंडूचा विचार केला तर यावेळी ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू जातो एसटी रक्षकाला चकून बाईच्या स्वरूपात खणखणीत चौकार. यावेळीस मात्र अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होती. यष्टीरक्षकाला चुकून मात्र चेंडू गेला सीमारेषावर. 4 धावच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 या धावसंख्यावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार ऑन स्ट्राईक. ते मात्र फिलून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तर होतोय तिथे. एक धाव मात्र सुरत रणनीती विकेट मैदानावरती पाहायला मिळाली. एका साईडला महेश तर एका बाजूला जयवंत पाहतोय. एक धाव एका धावच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 6. मॅनेटरी पॉवर प्ले 6 धाव आपण पाहतोय. यावेळीस पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र सुरेख पद्धतीचा फटका महेश पाटील याच्या माध्यमातून स्कूप करतोय आणि 4 धावा खणखणीत चौकार. डीजे त्या फटक्या मागे धावाले 4. संख्येच्या धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा आपण धावफलकावर पाहतोय. इथे मात्र अतिशय सुरेख पद्धतीची डिलिव्हरी पाहिली. निर्धाव चेंडूची सांगता. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण संघाची धावसंख्या पाहतोय 10 धावा धावफलकावर पाहतोय. 43 धावाचा पाठलाग करताना पहिल्याच षटकामागे धावा आल्या 10. येणारे 18 चेंडू 37 धावांची गरज इथून असणारे 18 चेंडू 37 धावा. इथून जो सामना जिंकणार तो मात्र करण जाडे संघाबरोबर फाईट करणार. 18 चेंडूंचा खेळ बाकी 37 धावा. यावेळेस मात्र दुसरा गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय राहुल शेलके. फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र कनेक्ट करता आलेला नाहीये फलंदाजाला. पुरेसा फायदा. यावेळेस मात्र धोका होण्याची शक्यता. सूर्यक रणनीती विकेट मैदानावरती पाहिली. 2 धावा मिळाल्या. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा. चांगल्या पद्धतीची चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू जयवंत याला कनेक्ट करता आलेला नाहीये. परंतु 2 धावा त्या फटक्या मागे मिळाल्या. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा. गोलंदाज राहुल आपण पाहतोय राहुल शेलके. यावेळेस मात्र पुढचा चेंडू. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी सरसावणार. धोका होण्याची शक्यता नाहीये. 2 धावा सहजरित्या पूर्ण. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा आपण पाहतोय. 2 धावाच्या मदतीने संघाच्या धावसंख्येचा विचार केला 14 धावा. जयवंत मिसाल प्रयत्न करतोय पण यावेळेस मात्र 2 धावा. पहिल्या चेंडूचा विचार केला 2 धावा. दुसऱ्या चेंडूवर आलेल्या 2 धावा. 14 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पुढचा चेंडू राहुलच्या माध्यमातून जयवंतसाठी असणार एक डागपुऱ्या हाताचा फलंदाज सलामीवीर. ते मात्र सन्मान देतोय. चेंडू खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण.
क्षेत्ररक्षक येणार उचलणार फेकणार त्या दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा. विदाउट लॉस 15 धावा आपण पाहतोय. 24 चेंडू मागे 47 धावांची गरज असताना दुसरं षटक हाताळताना राहुल संघाची धावसंख्या 15 आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार राहुल. इथे मात्र विकेट घे बॅटची एज घेऊन चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आपण पाहतोय. महेश पाटील बॅक टू द पवेलियन. यावेळेस मात्र पहिला मोहरा पहिला लागलेला हादरा आपण पाहतोय. वारदोली संघाला नौका फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय मयूर पाटील. आपण पाहतोय. जैवन सलामीवीर आपण पाहतोय. जैवन मिसाल आणि एका बाजूला पाहायला गेलो मागील मॅचचा सामना वीर घेतला होता या मयूर पाटील याने. इथे मात्र मोठी कामगिरी करावी लागणार. मयूर आणि जयवंत याला त्याच पद्धतीची गोलंदाजी राहुल शेलक्याला करावी लागणार. पाहूया पुढचा चेंडू राहुलच्या माध्यमातून नौका आलेला फलंदाज मयूरसाठी. इथे मात्र अतिशय सुरेख पद्धतीची क्षेत्ररक्षण आणि अतिशय सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. माध्यमातून जिथे 4 धावा होत्या तिथे विकेट मिळवण्याची कामगिरी स्वस्तिकच्या माध्यमातून आपण पाहिली. अतिशय सुरेख आणि वाक्यजोगी कीपिंग एसटी रक्षक आपण पाहिलं. नौका फलंदाज आपण पाहतोय तेजस. शेलके नवीन फलंदाज राहुल अतिशय चांगल्या पद्धतीची चेंडू डिलिव्हर करतो मैदानामध्ये. कुठं चेंडू यावेळीच मात्र अतिशय सुरेख फटका. क्षेत्ररक्षक पोहोचायच्या अगोदर गोलीच्या वेगाने चेंडू देते सीमारेषा पार. खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा. 19 धावा धावफलकावर आपण पाहतोय. तब्बल 12 चेंडू मग 19 धावा जमा करण्यामध्ये यश आलेल्या वारदोली संघाला. इथून मात्र 12 चेंडू 28 धावांचं समीकरण. चला सामन्याला सुरुवात करायची आहे.
हॅलो. आणि नक्की आपण पाहतोय जागृती स्पोर्टची ओनर आहेत सचिन लहाने. तसं बघायला गेलं तर आज पाहुणे सुद्धा आहेत या स्पर्धेमध्ये, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये किती हौस असते एखाद्या खेळाडूला, त्याचं जिवंत उदाहरण आपण पाहिलं. सचिन स्वतः मैदानामध्ये जातोय, त्याला माहिती आहे क्रिकेट खेळत असताना पाण्याची गरज लागते आणि अशा वेळेला मग मात्र आयोजकांनीच जायला हवं असं काही नियम नाही. क्रिकेट खेळतायत ते सगळेच आपले खेळाडू असतात. हा एकमेव जो कारण आहे, तो कारण आहे आज रायगड जिल्हा आखाती देशांमध्ये जाऊन सुद्धा आपल्या ह्या जिल्ह्याचं नाव करतोय. त्याला कारण आहे क्रिकेटमध्ये असलेले एवढे क्रिकेटवर प्रेम करणारे, म्हणजे अगदी आपल्या प्रियसीपेक्षाही जास्ती क्रिकेटवर प्रेम आहे या खेळाडूंचं. हा तरुण वर्ग, म्हणून मी सांगत असतो रायगड आणि ठाण्याने वेळ लावलाय अक्षरशः क्रिकेटला. काय म्हणशील सनी? नक्कीच क्रिकेटवर असलेला प्रेम आपण पाहिलं सचिनच्या माध्यमातून. यावेळीच मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आणि सोडलेला झेल यावेळीच आपण पाहतोय. तू 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 मे यावेळीच मात्र यावेळीच मात्र कॉलिंग चुकते आणि तेजस शेलकेला मिळालेला जीवनदान कुठेतरी मागडं पडू शकतो. पाली संघासाठी सोपी झेल होती, इथे मात्र कॉलिंग चुकते आणि यावेळीच 2 धावा 2 धावाच्या मदतीने धावसंघाची धावसंख्या 21 धावा. पुन्हा एकदा यावेळीच मात्र सोडलेला झेल. आता पाहूया, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. तेजस शेलकेच्या माध्यमातून खणखणीत षटकार. आणि यावेळीच मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. एकच धावाने समाधान करताना दिसतोय. एका धावाच्या मदतीने आपण पाहतोय 28 धावा. ऑफ साईडला कोणी पडदा धडलाय? सनी भाई पडदा. धन्यवाद. कर्णधार आहेत सनी भाई आणि अतिशय चांगले त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी आपण पाहिली. त्यांचा संघ सेमीफायनलमध्ये आपण पुढची लढत त्यांची पाहू शकता. पण यावेळीच मात्र पाली बनाम वारदुली सामना चालू आहे. यावेळीच फुलटॉस मध्ये चेंडू वन बाऊ सीमा रेषा पार. खणखणीत मयूरच्या माध्यमातून आलेला चौकार. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा. अतिशय सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय वारदोली संघाकडून. यावेळीच मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत स्वतः रोहित पाटील धावलाय आणि यावेळीच चेंडू जमिनीला दान करतोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी यावेळीच 3 धावा सहजरित्या पूर्ण. सुरेख रनिंग बीट द विकेट मात्र मैदानावरती पाहायला मिळतंय वारदोली संघाकडून. एका बाजूला आपण पाहतोय मयूर पाटील तर दुसऱ्या बाजूला आपण तेजस शेलके. तसं बघायला गेलं तर रोहित याला उलट धावून यायचं नव्हतं, कारण समोर खेळाडू उभा आहे. अशा वेळेला रोहितला ही जबाबदारी घेणं चुकीचं होतं. पाणी मैदानामध्ये जातोय. सनी तसं बघायला गेलं तर चांगला प्रयत्न होता, चांगला एफर्ट लावला. झेल सुटू दे, परंतु 1 धावेवर थांबवायची गरज होती. परंतु अशा वेळेला 3 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाला. जीबी स्पोर्ट वारदोली संघाच्या एकीकडे बापदेव पाली संघ आणि एकीकडे जीबी स्पोर्ट वारदोली. आमचे
तुमचं योगेंद्र कैकाडे यांना विनंती करेन या आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये. आपल्याला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. योगेंद्र कैकाडे करंजा ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संदेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला बोलवणं धाडलेलं आहे. आमंत्रण आहे की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन क्रिकेटचा आनंद घ्यावा. येस सनी. इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा. येणारे 6 चेंडू आणि सहा चेंडू 11चं समीकरण इथं पाहतोय. एका बाजूला मयूर तेजस 6 चेंडू 11 धावा. सनी तसं बघायला गेलं तर हा सामना खुल्ला होता. असं वाटत होतं या सामन्यावर बापदेव पाली संघ पकड करतोय, परंतु अशामध्ये फलंदाजीच्या जोरावर हा जो संघ आहे वारदोली संघ यांनी दाखवून दिलं की सामन्यामध्ये आम्ही शिरकाव करू शकतो. आता मात्र पूर्ण टीम एकवटली आहे, विचार विनिमय होतोय आणि हा संघर्ष आहे निव्वळ वारदोली संघाच्या फलंदाजाचा. संपूर्ण संघाला एकत्र येण्याचं काम मात्र इथे करून दिलेलं आहे आणि संपूर्ण संघामध्ये आता बातचीत होताना आपल्याला पाहायला मिळेल. मी खास स्तुती करेन सनी बारक्या शेळके. मी बऱ्याच वर्ष या खेळाडूचा खेळ बघतोय, परंतु एवढा शांत क्रिकेट खेळणारा खेळाडू मी खरंच त्याची स्तुती करेन. अगदी मैदानामध्ये असो मैदानाच्या बाहेर असो खूप शांत क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळला जातो आणि तेच कारण आहे त्याच्या यशाचं. खऱ्या अर्थानं कोणताही खेळाडू चुकत असेल त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं अभद्र वर्तन किंवा त्याला बोलणं असं कोणताही त्याच्याकडून कार्य घडत नाही पूर्ण मॅचमध्ये. मी बऱ्याचशा मॅचेस त्याच्या पाहत असतो आणि तो मात्र आता गोलंदाजी करतोय. नक्कीच 7 चेंडू आणि 11चं समीकरण असताना तेजस शेळकेचं जोडलेला झेल, त्यानंतर मारलेला एक फटका. यावेळीच मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू. तेजस शेळकेची झेल सोडली होती, चुकीच्या कॉलिंगमध्ये याची झेल सोडली होती. त्यानंतरचे 2 मोठे फटके अतिशय चांगल्या जीवनदान दिल्यानंतर कशी फटकेबाजी करायची असते. ते बोलतात ना, मेलेला कोंबडा आगीला घाबरत नाही. यावेळीच मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार. सामना खपवलाय, सामना संपवलाय, फिनिश. आणि मैदान सोडायचं दोन्ही संघांनी, कारण ही शिस्त आहे क्रिकेटची. हा, नाहीतर अन्यथा आयोजकांकडून असं सांगण्यात आलेलं आहे पुढच्या वेळेला संघांना प्राधान्य इथे देणार ही पनिशमेंट आहे. ही शिस्त आहे क्रिकेटची आणि त्या शिस्तीला आपल्याला सामोरं जावं लागेल. मॅच असते मित्रांनो, क्रिकेटमध्ये हार जीत असते, कोणीतरी हरल्याशिवाय कोणीतरी जिंकत नसतो. आपण पाहिलं एक मस्त विजय प्रस्थापित केला यावेळेला वारदोली संघाने. आजचा जो संघ टॉप 4 मध्ये जाईल तो रविवारी जिंकणाऱ्या संघाबरोबर खेळेल, ही दक्षता घ्या. कारण कालचा लॉट्स होता डी, आजचा बी लॉट्स आहे. उद्या म्हणजे शनिवारी सी आणि रविवारी ए लॉट असणार आहे आणि ABCD अशा लॉट्स प्रमाणे मॅच होतील, याचं लक्षात घ्या. म्हणजे आजचा टॉप 4 मध्ये जाणारा संघ आहे तो रविवार मधून टॉप 4 मध्ये जाणाऱ्या संघाबरोबर खेळेल. हा, आणि शनिवार मध्ये जो संघ टॉप 4 मध्ये जाईल तो वारदोली संघाबरोबर खेळेल. ही शंका आहे ती क्लिअर करून देतो. शेवटचा सामना करंजाडे विरुद्ध वारदोली.